नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ई लर्निंग एज्युकेशन चॅनलमध्ये मी निलेश जोशी सर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। तर बघा, आज दिनांक आहे 27/7/2021। आज आहे आपला सेतू अभ्यासाचा 27वा दिवस। तर आजच्या या 27व्या दिवशी सेतू अभ्यासक्रमाचा काय अभ्यास आहे ते आज आपल्याला बघायचं आहे। बघा, त्यासाठी आपण आपल्या ग्रुपमध्ये जाणार आहे। बघा, आपला जो वर्ग 7वीचा जो ग्रुप आहे त्या वर्ग 7वीच्या ग्रुपमध्ये आपण जाणार आहोत। आज सकाळी मी तुम्हाला आपल्या या ग्रुपची जी लिंक आहे, PDF आहे ती पाठवलेली आहे। बघा, आता ती PDF मध्ये जे अभ्यास दिलेला आहे, मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी तो अभ्यास निश्चितच केलेला आहे। तर बघा, आपला जो ग्रुप आहे वर्ग 7वीचा, त्या वर्ग 7वीच्या ग्रुपमध्ये आपण सकाळी जी आजची जी 7वीचा जो अभ्यास आहे, सेतू अभ्यास, तो आपण शेअर केलेला आहे। बघा, आजचा 7वीचा जो अभ्यास आहे, बघा आजचं जे 27व्या दिवसाचा सेतू अभ्यासामधलं जे क्षेत्र आहे मराठी विषयामध्ये, ते आहे मौखिक भाषा विकास। आणि त्यामध्ये आपल्याला कौशल्य आपल्याला अवगत करायचं आहे, ते म्हणजे श्रवण आणि संभाषण। याच्यापूर्वी सुद्धा आपण बघितलं होतं की जर आपला मौखिक भाषा विकास जर करायचा असेल तर चांगल्या पद्धतीचं श्रवण करणं हे अत्यंत आवश्यक आहे। श्रवण योग्य पद्धतीने श्रवण केलं तरच आपण योग्य पद्धतीने संभाषण करू शकतो। त्यामुळे बघा, या आजच्या 27व्या दिवशी जी अध्ययन निष्पत्ती आपल्या मराठी विषयासाठी आहे ती म्हणजे वर्ग 6वीच्या दृष्टीनं 6वी मध्ये आपल्याला येणं आवश्यक असणारी जी होती ती म्हणजे बघा, भिन्न वेळी भिन्न विषयासंबंधी इतरांनी सांगितलेल्या गोष्टी समजून घेतात आणि स्वतःच्या भाषेत सांगतात। काल देखील आपण ह्याविषयी माहिती घेतली, त्याच्या पुढील माहिती आज आपल्याला परत एकदा रिव्हिजन स्वरूपात आपल्याला घ्यायची आहे। बघा, की वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळे विषय असतात आणि त्या विषयासंबंधी आपल्याला त्या गोष्टी समजून घेऊन आपल्या स्वतःच्या भाषेत ते पुढच्या व्यक्तीसमोर व्यक्त करता आले पाहिजे। त्यावेळी आपला मौखिक भाषा विकास झाला असे आपल्याला म्हणता येईल। बघा, केवळ बोलणं म्हणजे भाषिक विकास आहे असं म्हणता येणार नाही। तर अर्थपूर्ण भाषिक विकास होण्यासाठी तुमच्यामध्ये ती गोष्ट समजून घेऊन ते आपल्या भाषेत स्पष्टपणे सांगता येणं हे आवश्यक आहे। अशी अध्ययन निष्पत्ती आपल्याकडून अपेक्षित केलेली आहे बघा, वर्ग 6वीच्या दृष्टीनं। कारण की आपला 6वी आणि 7वी मधला असलेला सेतू आहे। त्यानंतर बघा, 7वी मध्ये तुम्हाला काय येणं आवश्यक आहे अध्ययन निष्पत्ती? तर बघा, घर आणि परिसरातील अनौपचारिक विषयावर संवाद ऐकतात आणि त्यात सहभागी होऊन आपले मत मांडतात। बघा, ज्याप्रमाणे 6वी मध्ये तुमच्याकडून अपेक्षा केलेली होती की भिन्न वेळी भिन्न विषयासंबंधी इतरांनी सांगितलेल्या गोष्टी समजून घेतात आणि स्वतःच्या भाषेत सांगतात, त्याचप्रमाणे 7वी मध्ये तुमच्याकडून मात्र तुमच्या घरात आणि तुमच्या परिसरामध्ये जे अनौपचारिक चर्चा चालतात, विषय चालतात, त्यांचा संवाद ऐकून तुम्हाला काय करता आला पाहिजे, त्यांच्यामध्ये सहभागी होऊन पुन्हा आपलं स्वतःचं असं मत सुद्धा तुम्हाला व्यक्त करता आलं पाहिजे। ती सुद्धा एक अध्ययन निष्पत्ती तुमच्याकडून व्यक्त केलेली आहे, अपेक्षित केलेली आहे। बघा, हे चित्र दिसतंय तुम्हाला। बघा, आता या चित्राविषयी जाणून घेऊया आपण। बघा, या चित्रात तुम्हाला एक सायकल दिसते। बघा, आता या चित्राचं जर निरीक्षण तुम्हाला जर करायला सांगितलं तर तुम्ही फटकन सांगू शकाल की ही काय आहे? सायकल आहे। परंतु सायकल आहे, परंतु ही कोणत्या प्रकारची सायकल आहे? कारण की सायकलमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत। त्यामध्ये कोणी सांगेल की ही गिअरची सायकल आहे, कोणी म्हणेल ही रेंजर सायकल आहे, कोणी म्हणेल ही मुलांची सायकल आहे। म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने जसं निरीक्षण, कारण की तुमच्या डोळ्यानं जसं तुम्हाला दिसेल तसे तुमचे काय होतील, विचार व्यक्त होतील। आणि त्याप्रमाणे तुम्ही आता याच्याविषयी तुम्ही जे तुमचे विचार आहेत ते तुम्हाला सांगता आले पाहिजे आणि सांगितलेले विचार त्यानंतर या चित्रावरचं वर्णन तुम्ही लिहून काढायचं आणि ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायचं। बघा, सायकलचे कोणकोणते प्रकार तुम्हाला माहित आहे ते विद्यार्थ्यांना विचारावेत। म्हणजे आता तुम्हाला माहित पाहिजे, पूर्वीच्या काळी एक साधी सायकल राहायची, परंतु आज आपण पाहतो गिअरची सायकल सुद्धा आहे, छोट्या मुलांची वेगळी सायकल आहे, तर मुलींसाठी वेगळी सायकल आहे। तर त्या पद्धतीप्रमाणे काही सायकली अशा आहेत की मुलांना सुद्धा चालवता येतात आणि मुलींना सुद्धा चालवता येतात, त्या पद्धतीचे सायकलीचे प्रकार आहेत। अशा प्रकारे सायकलीचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला सांगता येतील। कोणती वाहने अस्तित्वात नव्हती तेव्हा लोक कशाचा वापर करत असतील?
ज्यावेळी वाहनच नव्हते त्यावेळी कशाने जात असतील तर बैलगाडीचा वापर करत होते, कोणी घोड्याचा वापर करत होते. जे त्यांच्याकडे उपलब्ध आहे त्यानुसार ते काय करत होते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्याचा वापर करत होते. बघा त्याच्यानंतर याच्यातून सक्षम तुम्हाला काय बनायचं आहे, तर बघा सायकल सारखीच आणखीन कोणती वाहने तुम्हाला माहित आहेत, तुम्ही कोणती सांगू शकाल, तर मोटरसायकल आहे. त्यानंतर अजून मोटरसायकल मध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत, त्याची नावं सुद्धा तुम्ही सांगू शकतात. विद्यार्थी या वाहनामध्ये असणारा फरक सांगण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे बघा आता सायकल आणि मोटरसायकल याच्यामध्ये फरक काय आहे, तर सायकल ही हिला कुठल्याही प्रकारचं इंधन लागत नाही किंवा कोणतं डिझेल किंवा पेट्रोल रॉकेल कुठलंही इंधनाची आवश्यकता नाही. जी काही आहे ती तुम्ही तुमच्या पॅन्डल वर तुमच्या शक्तीचा ऊर्जेचा वापर करून ती चालवता येते. परंतु त्याच जागी जर मोटरसायकल म्हटली तर तिला काय लागेल, तिला पेट्रोल लागेल. काही बुलेट सारख्या गाड्या आहेत त्यांना डिझेल किंवा पेट्रोल सारख्या पेट्रोलवर चालतील. म्हणजे असा फरक आहे बघा. त्यानंतर काय आता वेगवेगळी वाहनं आहेत. काही वाहनांना सीएनजीचं इंधन लागतं, काहींना पेट्रोल लागतं, काहींना डिझेल लागतं. आणि त्याच्यानंतरही आता आधुनिक याच्यामध्ये आता इलेक्ट्रॉनिक गाड्या सुद्धा निघलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला चार्जिंग केली की लगेच तुमची गाडी जितकी चार्जिंग केलेली असेल तितकी गाडी तुमची चालेल. त्यानुसार सुद्धा आता इलेक्ट्रॉनिक वाहनं ही काळाची गरज झालेली आहे. कारण की आता कमीत कमी प्रदूषण करण्यासाठी व्हावं याच्यासाठी हे चालू आहे. त्याच्यानंतर बघा खाली चित्राचं निरीक्षण जर तुम्ही केलं तर हे तुम्ही सांगू शकाल ही एक सायकल आहे, परंतु या सायकलीचे वेगवेगळे भाग इथं सांगितलेले आहेत, दाखवलेले आहेत. इथं बघा सायकलीचं चाक आहे, सायकलीचं हँडल आहे, सायकलीचं पॅडल आहे, नंतर बरेच चेन आहे बघा. तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्ही सांगू शकाल. आणि हे सगळे जे नावं आहेत याचे ज्या भागाचे ते तुम्ही काय करू शकता, ते लिहू शकतात आणि तुम्ही सहज पद्धतीने तुमच्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवू शकता. बघा वरील चित्रात सायकलचे विविध भाग दर्शवले आहेत. ओळखा पाहू कोणत्या भागाला काय म्हणतात आणि तो सायकलमध्ये कुठे असतो. आता बघा आता सायकलचं इथं काय दिसतंय तुम्हाला, गोलाकार चाक दिसतंय बघा. नंतर हँडल आहे, काही ब्रेक आहे, काही सीट आहे. ते कुठे आहे असतं हे तुम्हाला निश्चितचपणे सांगता येईल. कारण की सायकल ही जवळपास सगळ्यांच्या घरोघरी आहे. त्याच्यानंतर बघा अजून काय सराव करू शकतो आपण, की सायकल शिकताना तुम्हाला कोणकोणते अनुभव आले, कोणकोणत्या गमती जमती झाल्या, हे तुम्ही सुद्धा ते सुद्धा लिहून काय करायचं काढायचं आणि वहीमध्ये लिहिल्यानंतर ते त्याचा जो फोटो आहे त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि नंतर तो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायचा. त्यानंतर वाहन चालवण्याबद्दल तुमच्या नियमाबद्दल तुम्हाला माहित आहे का, तर बघा वाहन चालवत असताना आपण कधी पण कोणत्या दिशेनं कोणत्या बाजूने चाललं पाहिजे, तर आपण डाव्या बाजूने चाललं पाहिजे. नंतर येताना कोणत्या उजव्या बाजूने आलं पाहिजे. ज्या ठिकाणी सिग्नल आहे त्या ठिकाणी आपण थांबलं पाहिजे. ज्या ठिकाणी 2 किंवा 3 रस्ते येऊन मिळतात त्या ठिकाणी आपण दोन्ही बाजूने पाहून नंतरच रस्ता काय करायला पाहिजे, ओलांडला पाहिजे, क्रॉस केला पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला अनेक नियमांची याच्यापेक्षा देखील तुम्हाला नियमांची माहिती तुम्हाला तुमच्या आई वडिलांकडून सुद्धा मिळू शकेल. बघा त्याच्यानंतर आता तुम्हाला काय कल्पक व्हायचंय, तर खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला चर्चा करता येईल. सायकल आणि मोटरसायकल बोलत आहेत तर ते काय बोलतील एकमेकाशी अशी कल्पना करून तुम्ही एक छोटासा निबंध लिहायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्या गावात सायकल दुरुस्त करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही कोणते प्रश्न विचाराल, मोठे झाल्यावर तुम्हाला कोणते वाहन चालवायला आवडेल हे तुम्ही सांगू शकाल. याची उत्तर तुम्हाला लिहायची आहे बघा. त्याच्यानंतर आणखीन पूरक साहित्याची जर गरज लागली, तुम्हाला आवश्यकता वाढली, तर आपल्या इयत्ता 6वीचं जे पाठ्यपुस्तक आहे किंवा दीक्षा ऍपमध्ये सुद्धा तुम्हाला 6वीचं पाठ्यपुस्तक मिळू शकतं. त्यानंतर वयोगटाला अनुसरून योग्य लिखित असे छापील मजकूर मोबाईल, लॅपटॉप, इंटरनेट सहित विविध प्रकारची चित्र तुम्हाला त्याच्यामध्ये दिसू शकतील, मिळू शकतील. ही पूर्वी सायकल कशी होती, आजची सायकल कशी आहे, याचं सगळं तुम्हाला इंटरनेटवर जर तुम्ही गेलात तर त्यावेळी तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे. अशा प्रकारे आपला मराठीचा सेतू अभ्यासक्रमाचा आजचा अभ्यास आहे. त्याच्यानंतर बघा दुसरा आजचा आपला विषय आहे सेतू अभ्यासक्रमामधला, तो आहे गणिताचा. आपल्या क्षेत्राचं नाव आहे बघा संख्यांवरील क्रिया आणि घटकाचं नाव आहे मसावी लसावी. त्याच्यातला उपघटक आज कालही आपण बघत होतो की लसावी. आणि आपला आजचा जो दिवस आहे आपल्या सेतू अभ्यासक्रमाचा तो आहे 27वा. बघा यामधून काय अध्ययन निष्पत्ती तुमच्याकडून अपेक्षित केलेली बघा.
विशिष्ट परिस्थितीत लसावीचे उपयोजन करता येते. आता आपण काल बघितलं होतं लसावी म्हणजे काय, ल म्हणजे काय, लघुत्तम, सा म्हणजे सामायिक आणि वि म्हणजे विभाज्य, विभाज्य म्हणायचं. ज्यानंतर आपण यापूर्वी सुद्धा बघितलं की मसावीमध्ये आपण काय म्हटलं, म म्हणजे महत्तम, सा म्हणजे सामायिक किंवा साधारण आणि वि म्हणजे विभाजक. महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा, मोठ्यात मोठा सामायिक विभाजक आणि लसावीमध्ये काय आहे, लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे लहानात लहान सामायिक विभाज्य. तर आता लक्षात ठेवायचं, कालच्या तासिकेमध्ये सुद्धा आपण बघितलं होतं लसावी म्हणजे एक प्रकारचा तुम्हाला पाढा तयार करायचा आणि त्याच्यातल्या नंतर तुम्हाला काय करायचं, सामायिक विभाज्य काढायचंय. बघा थोडं समजून घेऊया, लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे काय लसावी मी तुम्हाला सांगितलं. दिलेल्या संख्यांचा लसावी काढणे म्हणजे म्हणजे काय, त्या संख्येचा बघा त्या संख्यांनी विभाज्य असलेल्या सर्व संख्या लिहून त्यातील लहानात लहान सामायिक विभाज्य संख्या शोधणे. बघा लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे काय, तर दिलेल्या संख्यांचा लसावी काढणे म्हणजे त्या संख्यांनी विभाज्य असलेल्या सर्व संख्या लिहून त्यातील लहानात लहान सामायिक विभाज्य संख्या शोधणे. लहानात लहान, लघुत्तम म्हणजे लहानात लहान. थोडक्यात लसावी म्हणजे दिलेल्या संख्यांच्या पाढ्यातील लहानात लहान सामायिक संख्या होय. बघा आता याच्यातून काय सराव करायचा तुम्हाला, एकाच प्रकारच्या 20 किंवा 25 बाटल्या मावतील अशी छोटी खोकी आहेत. एक मोठा खोका पूर्णपणे भरण्यासाठी दोन्ही प्रकारच्या किमती कमीत कमी किती बाटल्या लागतील, यासाठी काय करायचं तुम्हाला, 20 ने विभाज्य असणारी संख्या कोणत्या आहेत, 25 ने कोणत्या आहेत ते लिहून काढायच्या म्हणजे 20च्या पटीतल्या. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, 20 आणि 25 सामायिक विभाज्य काढायचे. आता बघा 20चा पाढा तयार करायचा, 20, 40, 60, 80, 100, 120, 140. त्यानंतर बघा 25 म्हणजे जणू काही तुम्हाला पाढाच तयार करायचा आणि टिंब टिंब द्यायचं, कारण की अनंत संख्या आहे, अनंत विभाज्य आहे 20चे. 25चे सुद्धा तसेच आहे बघा, 25 ने विभाज्य संख्या कोणत्या आहेत, 25, 50, 75, 100, 125, 50, 150 आणि याच्या पुढे सुद्धा आहेत 200, 175, 200 अशा प्रकारे तुमचं वाढत जाणार आहे आणि त्याच्यानंतरही अनंत राहणार आहे. परंतु आता तुम्हाला काय करायचं, 20 आणि 25 मध्ये सामायिक विभाज्य कोणता आहे, वरच्या याच्यात 20 आहे, खालच्या याच्यात 20 आहे का, नाही. वरती संख्येमध्ये बघा त्याच्यानंतर सामायिक कोणता येईल, डायरेक्ट 100 आहे, दोन्ही याच्यात 100 आहे, वरती 100 आहे, खाली 100 आहे. म्हणजे आपल्याला फक्त लसावीमध्ये लघुत्तम लागतो, मग 100 एक जरी आपण लिहिला तरी याचं उत्तर येणार आहे, याचा लसावी काय येणार आहे, 100. सगळ्यात लहान सामायिक विभाज्य 100 आहे, विभाज्य 100 आहे म्हणून याचा लसावी 100 आहे. म्हणजेच 20 आणि 25 ने विभाज्य संख्येची याद्या पाहिल्या तर असे दिसते की 100 ही सर्वात लहान सामायिक विभाज्य संख्या आहे. म्हणून 20 आणि 25 चा लसावी काय आहे तर 100 आहे. म्हणून कोणत्याही प्रकारचे खोके पूर्णपणे बाटल्याने भरण्यासाठी कमीत कमी 100 बाटल्या लागतील असं आपल्याला उत्तर मिळेल. तर आता तुम्हाला सोडून पाहिजे हे गणित. जवळपास आपले बघा इथे 4 गणित आहे, शाब्दिक गणित, आणि हे पूर्णचे पूर्ण तुम्हाला सोडवायचे. हे जरी शाब्दिक असले तर एकदम सोपं आहे. बघा प्रश्न जो आहे पहिला, कवायतीसाठी पटांगणावरील मुलांच्या प्रत्येक रांगेमध्ये 20 मुलं आणि 25 मुले राहतील अशा रांगा केल्यास रांगा पूर्ण होतात व एकही मुलगा शिल्लक राहत नाही, तर त्या पटांगणावर कमीत कमी किती मुले आहेत. तर तुम्हाला 20 आणि 25 चे काय करावं लागेल, लसावी काढायची. त्यानंतर इथं कितीची काढायची, 16, 24 आणि 40 ची दुसऱ्या गणितात. तिसऱ्या गणितात काय करायचंय, 20 आणि 24 आणि 12 यांची काय करायची तुम्हाला लसावी काढायची. त्याच्यानंतर एका शहरातील जे सांगितलेले बघा 60 सेकंद, 120 सेकंद आणि 24 सेकंद म्हणजे यांची काय करायची लसावी काढायची. आणि त्याच्यातलं सामायिक विभाज्य जो लहानात लहान आहे त्याची लसावी राहणार आहे. आणि बघा याची अधिकची माहिती लागत असेल तुम्हाला तर दीक्षा ऍपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही लसावी विषयी अधिकची माहिती घेऊ शकतात. तर आज तुम्हाला काय समजलं आता या लसावीमध्ये दुसऱ्या विषयामध्ये सेतू अभ्यासक्रमाच्या, तर मला विशिष्ट परिस्थितीत लसावीचे उपयोजन करता येते. म्हणजे कोणत्या परिस्थितीत उपयोजन करायचे ते मला समजले. असा हा सेतू अभ्यासक्रमाचा दुसरा विषय. त्याच्यानंतर बघा आपला सेतू अभ्यासक्रमाचा पुढचा विषय आहे भूगोलाचा 7वीचा 27व्या दिवसाचा. संदर्भ आहे बघा आपल्या इयत्ता 6वीचं भूगोलचं पुस्तकामधला 8वा जो पाठ आहे आपला नैसर्गिक संसाधने.
यामध्ये बघा आता तुम्हाला नैसर्गिक संसाधन अध्ययन निष्पत्ती काय अपेक्षित केलेली बघा, नैसर्गिक संसाधन व सजीवांचे अवलंबत्व स्पष्ट करतो. म्हणजे विद्यार्थ्याला जे नैसर्गिक संसाधन आहेत आणि सजीवांचं जे त्यांच्यावरचं अवलंबत्व आहे ते तुम्हाला स्पष्ट करता आलं पाहिजे. आता पहिले काही तुम्ही बाबी आठवायचे. तुमचे घर बांधण्यासाठी ज्या वस्तूची गरज भासली होती त्या सर्वांची तुम्हाला यादी करायची. काय काय लागलं तुम्हाला? आता आजच्या काळात मध्ये काही मातीचं घर बांधत नाही, तर तुम्हाला काय लागणार आहे? सुरुवातीला विटा लागणार आहे. त्याच्यानंतर काय लागणार आहे? तुम्हाला सिमेंट लागणार आहे. नंतर तुम्हाला लोखंड लागणार आहे. जे काही लागणार आहे त्याची यादी तुम्हाला इथं करायची. त्याच्यानंतर अधिकची मदत जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करता येईल? तुमच्या आई वडिलांशी, तुमच्या मित्रमंडळीशी चर्चा करून त्याच नंतर तुम्हाला खाली लिंकला सुद्धा क्लिक करून अधिकची माहिती मिळवता येईल. त्यानंतर तुम्हाला आवश्यक साहित्य बघा, इयत्ता 6वीचं जे भूगोल विषयाचं पाठ्यपुस्तक आहे, त्यानंतर पेन्सिल, पेन, कागद हे सुद्धा तुमच्या जवळ असले तर अधिकचा फायदा होईल. त्यानंतर बघा अध्ययन अनुभव काय घ्यायचा, तुम्हाला कृती काय करायची? आपल्या ताटात येणाऱ्या पोळीचा उलटा प्रवास लिहिल्यास तो पुढील प्रमाणे असेल. आपल्या ताटामध्ये येणारी जी पोळी आहे तिचा उलटा प्रवास लिहायचा म्हणजे काय? तर आपल्याला पोळी आहे, पोळी कुठून भेटते आपल्याला? पोळी डायरेक्ट होते का? तर नाही, पोळी कणकेपासून. कणिक म्हणजे काय? तर गहू. गव्हाची ओंबी, त्यानंतर ओंबी किंवा कणीस, नंतर गव्हाचं रोप असतं, त्यानंतर त्याचं बीज आणि मृदा आणि पाणी. बघा डायरेक्ट आपल्याला पोळी मिळते का? नाही. तर पोळी मिळण्यासाठी इतक्या त्या पायऱ्या पूर्ण करून नंतर आपल्याला काय मिळते? पोळी मिळते. अशा प्रकारच्या तुम्हाला या सर्व गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. नैसर्गिक संसाधनांची माहिती असणे आवश्यक आहे. आता तुम्ही कोणताही पदार्थ निवडून त्याचा प्रवास तुम्हाला लिहिता येईल. आता आपण इथं पोळी घेतली, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणतीही गोष्ट घेऊ शकता, एखादा पदार्थ घेऊ शकता आणि तो आपल्याला कसा मिळतो याचा प्रवास तुम्हाला लिहायचा आहे. आता पुन्हा काय म्हटलंय, आता तू कोणतीही एक वस्तू निवडून त्याचा असा प्रवास लिही आणि तसा प्रवास तुम्हाला लिहिता आला पाहिजे. बहुतांश वस्तूचा असा प्रवास लिहिल्यास तुम्हाला लक्षात येईल की सुरुवात एक आणि किंवा एकापेक्षा अधिक नैसर्गिक घटकापासून होते. ज्या नैसर्गिक घटकांचा मानव वापर करतो त्यांना काय म्हणायचं? नैसर्गिक संसाधने असे म्हणतात. नैसर्गिक संसाधने वापरून मानव आपल्या गरजा भागवतो. हवा, पाणी, मृदा म्हणजे माती, जमीन, खनिजे, वनस्पती आणि प्राणी ही काय आहेत? नैसर्गिक संसाधने आहेत. तर याच्यावरून काय तुम्हाला समजलं की मनुष्याचं जे अवलंबत्व आहे ते नैसर्गिक संसाधनावर आहे, हे तुम्हाला समजलं. आणि नैसर्गिक संसाधने कुठे मिळतात आपल्याला? तर नैसर्गिक घटकापासून मिळतात. त्यांची माहिती आपल्याला मिळाली. तुम्हाला अधिकची माहिती लागत असेल तर ह्या लिंकला क्लिक करा आपल्या दीक्षा ॲपच्या आणि तुम्हाला अधिकची माहिती, नैसर्गिक संसाधने आणि त्यावरील मानवाचे अवलंबत्व याची माहिती मिळवेल. त्यानंतर बघा इयत्ता 6वीचं भूगोल विषयाचं पाठ्यपुस्तकातील जो 8वा घटक आहे नैसर्गिक संसाधने, आणि याचं जर तुम्ही वाचन केलं तर तुम्हाला सुद्धा अधिकची माहिती मिळणार आहे. त्यानंतर बघा या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला शोधायची आहे बघा, आणि त्याची जी उत्तर आहेत ती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला शेअर करायची, पाठवायची. संसाधने म्हणजे काय? नैसर्गिक संसाधनाची उदाहरणं तुम्हाला लिहायची. एकदम सोपे प्रश्न आहेत बघा, 2 प्रश्न ते लिहायचे आणि त्याची उत्तर आपल्याला पाठवायची. पुढील लिंक वापरून अधिकची माहिती सुद्धा तुम्हाला घेता येणार आहे. इयत्ता 6वीचं जे भूगोल विषयाचं पुस्तक आहे, पाठ्यपुस्तक, त्यामधील 8वं जे प्रकरण आहे नैसर्गिक संसाधने यांचा तुम्हाला काय सोडवायचं आहे? स्वाध्याय सोडवायचा आहे, म्हणजे प्रश्नोत्तर सोडवायची. त्याच्यानंतर बघा पुढचा विषय आहे बघा आपला पुढचा विषय आहे आपल्या सेतु अभ्यासक्रमाचा हिंदीचा. दिन है देखो 27वां और आज का जो क्षेत्र है वो है भाषा विकास. भाषा विकास ये बहुत जरूरी ये विषय है देखो, क्योंकि कौन सी भी भाषा का विकास होने के लिए सबसे पहले वो भाषा हमें श्रवण अच्छी तरह से करनी चाहिए, तभी हम अच्छी तरह से संभाषण कर सकते हैं, अच्छी तरह से लेखन कर सकते हैं. इसीलिए देखो अध्ययन निष्पत्ति क्या दी है, देखो सुनी पढ़ी सामग्री, यानी कि आपने जो सुनी होंगी, पढ़ी होंगी, जो सामग्री है आपके आसपास की, सामाजिक विषय पर आधारित कथा होंगी, विनोदी साहित्य होंगे तथा घटना होंगी, चित्र, पात्र, दूसरों के द्वारा अभिव्यक्त अनुभव से संबंधित मुद्दों का आप क्या करो? संकलन करो और उन पे चर्चा आपको आनी चाहिए.
ये अध्ययन निष्पत्ति आज की है। देखो आज के हमारे हिंदी की सेतु अभ्यासक्रम की। उसके बाद देखो, आओ पता करें, चित्र का निरीक्षण करवाए। ये देखो ये चित्र दिखाई दे रहा है आपको, यहाँ पे कोई तो भी दुकान की चित्र है। देखो कौन सी तो भी दुकान है, वो दुकान की क्या क्या है इसमें, दुकान है क्या मॉल है, ये सब आपको देखना है और इस चित्र का वर्णन करने का है। और वो सब वर्णन आपको हमारे जो व्हाट्सएप ग्रुप है हमारे कक्षा का, उस कक्षा के ग्रुप पर आपको भेजना है। देखो आओ सक्षम बने। आप कैसे सक्षम बन सकते हैं? देखो डाकघर में मिलने वाली सुविधाएं, डाकघर में मिलने वाली सुविधाएं कौन सी है? देखो ये जो चित्र दिखाई दे रहा था आपको लगा होगा ये मॉल है, लेकिन मॉल नहीं है। ये क्या है? यहाँ पे एक डाकघर का चित्र है। पहले आपको लगेगा ये मॉल है या दुकान है, लेकिन ये क्या है? ये पूरा जो चित्र आपको दिखाई दे रहा है वो डाकघर का है। देखो इसमें कौन सी सुविधाएं आपको मिल सकती है? आपको पत्र भेज सकते हैं, रजिस्ट्री कर सकते हैं, पार्सल भेज सकते हैं, मनी ऑर्डर कर सकते हैं। आपका सेविंग अकाउंट होगा तो वो भी आप उसमें पैसे जमा या निकाल सकते हैं। ये सब आपको लिखने का है। दूसरा देखो हमारी प्रगति इसमें है, क्या प्रगति है किसमें, आपको लिखने का है। आओ अभ्यास करें, चित्र के आधार पर कृति पूर्ण करो। पैसे हम यहाँ जमा करते हैं, कहाँ जमा करते हैं? एक तो बैंक में जमा करते हैं या डाकघर में जमा करते हैं। कहाँ जमा करते हैं वो लिखने का है। देखो हमने पहले देखा डाकघर, अब देखो बैंक। बैंक में कौन कौन से विभाग होते हैं? कैशियर होता है, बचत खाता होता है, पूछताछ होती है, सूचना कहाँ पे लगी होती है, मैनेजर रहता है। ये सब आपको लिखने का है। देखो इसमें से आप सृजन क्या करने वाले हैं? सृजन यानी कि नया क्या करने वाले हैं? तो बैंक और डाकघर में खाता खोलते समय क्या क्या करना पड़ता है, ये संक्षेप में आपको लिखने का है। देखो आप जब डाकघर में जाते हैं आपके पिताजी के साथ या माताजी के साथ, तो आपको ये देखना है कि बैंक में अगर खाता आपको खोलना है या डाकघर में आपका खाता खोलना है तो उस समय क्या क्या करना पड़ता है, ये आपको लिखने का है। अगर आपको आता नहीं है इसका उत्तर, अगर आप गए नहीं है बैंक में या डाकघर में, तो आप जाओ, और यदि नहीं जा सकते तो आपके माताजी पिताजी को पूछो कि बैंक में डाकघर में खाता खुलते समय क्या करना पड़ेगा, क्या करना पड़ता है। इसके बारे में आप पूछताछ कर सकते हो। इसके अलावा आप पूरक साहित्य है दीक्षा ऐप की सहायता से प्रकाश मनु जी की चिट्ठी कविता पढ़ो, इसमें से भी आपको उत्तर मिल जाएंगे। ये ऐसी सेतु अभ्यासक्रम का आज का हमारा अभ्यास था, अध्ययन था। त्याच्या पुढचा विषय आहे बघा आपला इंग्रजीचा ऍक्टिव्हिटी 27, इयत्ता 6वीवर आधारित असलेला आपला ब्रिज कोर्स सब्जेक्ट आपला आहे इंग्लिश। ज्याप्रमाणे इतर विषयांच्या प्रमाणेच इंग्लिशच्या सुद्धा अध्ययन निष्पत्ती आहे, त्याला आपण लर्निंग आउटकम्स असे म्हणतो। लर्निंग आउटकम्स आणि कॉम्पिटन्सी स्टेटमेंट बघा, gets the acquainted with certain idioms and use familiar idioms in speech and writing। बघा तुम्हाला तुमच्या जे बोलणं आहे, लेखन आहे, म्हणजे भाषण आणि लेखनामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या म्हणी, वाक्प्रचार, त्यानंतर जे मुहावरे आपण हिंदीमध्ये म्हणतो त्याप्रमाणे तुम्हाला कोणत्या याचा वापर करायचा, पर्यायवाची शब्द कोणते आहेत त्याचा वापर करता आला पाहिजे, याची तुम्हाला निश्चित अशी माहिती झाली पाहिजे। त्यानंतर बघा काही इन्स्ट्रक्शन आहे, बघा काही सूचना आहेत। लेट द लर्नर रीड द 5th क्वेश्चन फ्रॉम स्टँडर्ड 6 टेक्स्टबुक पेज नंबर 55। तुम्हाला काय करायचंय, जो 5वा प्रश्न आहे तो 6व्या यादीतला पेज नंबर 55 वरचा, म्हणजे पेज नंबर 55, त्याच्यावरचा तुम्हाला काय करायचं, त्याचा काय करायचं, वाचन करायचं। लेट देम ट्राय टू मेक ॲडोमॅटिक पेयर्स युजिंग अँड ऑर। त्याच्यापासून तुम्हाला काय तयार करायच्या, जोड शब्द असणाऱ्या काही जोड शब्दाच्या जोड्या तुम्हाला तयार करायच्या। त्याच्यानंतर बघा इनकरेज द लर्नर्स टू मेक मोर ॲडोमॅटिक पेयर्स, हेल्प द लर्नर्स टू डू द ऍक्टिव्हिटी इफ रिक्वायर्ड। जर तुम्हाला काही आवश्यकता लागली तर मी निश्चितच तुम्हाला सांगणार आहे।
बघा, इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट, तुमच्यासाठी काय सूचना आहे बघा. रीड द 5th क्वेश्चन फ्रॉम 6th स्टँडर्ड टेक्स्ट बुक, पेज नंबर 55. मेक द ॲडोमॅटिक पेअर्स युझिंग अँड ऑर फॉर धिस रेफर टेबल A and B. Try to make more automatic pairs. If needed, take help of teacher, parents and facilitator. बघा, लर्निंग ऍक्टिव्हिटी इथं सांगितलेली आहे. बघा, इथं एक बटरफ्लायचे काय पिक्चर दिसतात बघा. एका याच्यामध्ये दिलंय बघा अप, आणि इकडे काय म्हणू शकतो आपण, डाऊन. अशासारखे जे ॲडोमॅटिक पेअर्स आहेत ते तुम्हाला येस नो अशासारखे तुम्हाला काय करायचे बटरफ्लाईज मध्ये लिहू शकता, किंवा तुमच्या पद्धतीने जे तुम्हाला आवडतात ते पक्ष्यांच्या याच्यात तुम्ही लिहू शकता. बघा, कलेक्शन करू शकता ऍक्टिव्हिटीचं. पिक्चर्स ऑफ बटरफ्लाईज हॅव्हिंग फॉलोइंग वर्ड्स ऑन देअर विंग्स on the middle part and the should be there. As a teaching, teachers, parents, facilitators will make 21 paper butterflies using the words from table A and B. तुम्हाला किती करायचे, जवळपास 21 बटरफ्लायच्या जोड्या तयार करायच्या. म्हणजे तुम्हाला एक प्रकारे एक खेळासारखं सुद्धा होऊन जाईल. अबाउट गेम, फ्रॉम पेअर one will say one word from the butterfly's wing and other will join or her words before or after the words by using and or. तुम्हाला काय करायचं, एका याच्यात अप आहे आणि दुसऱ्या याच्यात, दुसऱ्या बटरफ्लायच्या याच्यात डाऊन आहे, तर तुम्ही काय करायचं, त्याला जोडून हे करायचं, एक तर ऑर लावा किंवा तुम्ही काय अँड लावा, म्हणजे अप अँड डाऊन. इफ द सेकंड स्टुडंट आन्सर द करेक्ट, ही और शी विल गेट द बटरफ्लाय. बघा, त्याच्यानंतर and vice versa, the one who gets more butterflies will be winner. बघा, त्याच्यातला जो जास्त शब्द सांगेल जोड्या, तो काय राहणार आहे, विनर राहणार आहे. याच्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला काय करायच्यात बघा. सॉल्व द ऍक्टिव्हिटी डेमो, त्याच्यात सांगितलेलं बघा, राजू हाय. राजू काय म्हणतो, हाय. सोमाली म्हणते हाय अँड लो. राजू म्हणतो हाय, तर सोमाली त्याचं उत्तर देते हाय अँड लो. काजल म्हणते नो, तर दिया म्हणते येस ऑर नो. मंगेश म्हणतो डेथ, तर हर्ष काय उत्तर देतो, लाईफ अँड डेथ. म्हणजे असे जोड शब्द आहे, यालाच काय म्हणतात, ॲडोमॅटिक पेअर्स. अशा तुम्हाला सांगता आल्या पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता बघा. राईट द अबाउ ॲडोमॅटिक पेअर्स फ्रॉम द बटरफ्लायज विंग्स वन बाय वन इन युअर नोटबुक अँड रीड देम ट्वाइस. 2 वेळा तुम्हाला वाचायची. ट्राय टू फाइंड न्यू मोर ॲडोमॅटिक पेअर्स बाय युझिंग इंटरनेट ऑर गुगल. तुम्हाला गुगलवर जाऊन किंवा इंटरनेटवर जाऊन सुद्धा असे ॲडोमॅटिक पेअर्स काय करता येईल, सर्च करता येतील. से अँड राईट सेंटेन्स युझिंग द ॲडोमॅटिक पेअर्स, तुम्हाला वाक्य तयार करता येईल. आर यू कमिंग सोनाली, येस ऑर नो असं म्हणू शकता तुम्ही. याच्यासाठी तुम्ही इव्हॅल्युएशन साठी काय करू शकतात, विच बटरफ्लाय स्टुडंट डिडंट गेट द गेम. टेक प्रॅक्टिस ऑफ दिस ॲडोमॅटिक पेअर्स ऑफ 5 टाइम्स. तुम्हाला ज्यांना येणार नाही त्यांनी 5 वेळा अशा काय करायच्या, यादी तयार करायची. त्याच्यानंतर तुम्हाला दीक्षा ऍपवर जाऊन सुद्धा लिंकला क्लिक करून अधिकची माहिती याच्याविषयी घेता येणार आहे. आज काय तुम्ही शिकलात बघा. माय टेक अवे टुडे, आय लर्न इन इंग्लिश सेतू अभ्यास, या सेतू अभ्यासक्रमामध्ये काय शिकले, ब्रिज कोर्समध्ये काय शिकले, तर आय कॅन यूज ॲडम विल टॉकिंग, ॲडम्स व्हाईल टॉकिंग. म्हणजे तुम्ही हे जे जोड शब्द आहेत तुम्ही बोलताना याचा वापर करू लागलेले आहेत. असा हा आजचा आपला इंग्रजीचा अभ्यास होता. त्याच्यानंतर बघा, कृतीपत्रिका आहे 17 आपली विज्ञान विषयाची. आपल्या आजच्या 27व्या दिवशी काय आहे बघा. काल देखील आपण बघितलं होतं ऊर्जेची जी रूप आहेत, यांत्रिक ऊर्जा, गतिज ऊर्जा, नंतर उष्णता ऊर्जा, ही प्रकार आपण बघितली बघा. संदर्भ याच्यासाठी बघा, इयत्ता 6वीचं जे प्रकरण 11वं आहे, कार्य आणि ऊर्जा, याचं तुम्हाला काय करावं लागेल, वाचन करावं लागेल. अध्ययन निष्पत्ती काय सांगितलेली बघा. दैनंदिन जीवनात शिकत असलेल्या वैज्ञानिक संकल्पनांचा वापर करणे. लक्षात काय घ्यायचं आहे आपल्याला, यांत्रिक ऊर्जा म्हणजे काय. यांत्रिक कार्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेला यांत्रिक ऊर्जा असे म्हणतात. बघा, यांत्रिक कार्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेला काय म्हणायचं, यांत्रिक ऊर्जा. स्थितीज ऊर्जा व गतिज ऊर्जा असे यांत्रिक ऊर्जेचे काय आहेत, 2 प्रकार आहेत. स्थितीज ऊर्जा स्थितीमुळे, तर गतिज ऊर्जा गतीमुळे प्राप्त होते. स्थितीज ऊर्जा ही स्थितीमुळे, तर गतिज ऊर्जा कशामुळे प्राप्त होते,
गतीमुळे. आता स्थितीज ऊर्जा कशाला म्हणायचं? स्थितीज ऊर्जा ह्या वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे पदार्थात किंवा वस्तूत साठवलेल्या ऊर्जेला काय म्हणायचं? स्थितीज ऊर्जा. त्याच्यानंतर गतीज ऊर्जा कशाला म्हणायचं? गतीमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतीज ऊर्जा म्हणायचं. उदाहरणार्थ कॅरम खेळताना गोटी आणि स्ट्रायकरला ऊर्जा दिल्यावर दोन्ही वस्तूंना गती प्राप्त होते, म्हणून त्याला गतीज ऊर्जा असे म्हणतात. हे आपण अगोदर सुद्धा बघितलेलं आहे बघा. पुन्हा सराव आहे आपल्याला हा. त्याच्यानंतर बघा, उष्णता ऊर्जा कशाला म्हणायचं? उष्णता हे ऊर्जेचे रूप आहे आणि सूर्यप्रकाशामध्ये उष्णता असते आणि उष्णता हे काय आहे? कॅलरी. कॅलरी या एककामध्ये मोजतात. ज्याप्रमाणे आपण एखादी वस्तू मोजतो वेगवेगळ्या याच्यामध्ये, जसं साखर आपण किलो मध्ये मोजतो, तशी उष्णता ही कॅलरी या एककात मोजतात बघा. कृती करून बघायची बघा. तुम्हाला सांगितलं होतं, एक बहिर्गोल भिंग घ्या, एका कागदासमोर सूर्यप्रकाशात त्याला धरा, कागदावर बारीकसा ठिपका आलेला दिसेल तुम्हाला. अशा प्रकारे भिंग व्यवस्थित धरायचं तुम्ही आणि त्या स्थितीमध्ये भिंग धरून ठेवल्यानंतर तुम्हाला असं दिसल की थोड्या वेळानंतर तो कागद काय करेल? पेट घेतलेला दिसेल, त्याला आग लागलेली दिसेल आणि याचं प्रत्यक्ष तुम्ही निरीक्षण करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला सराव करायचा आहे बघा. शोध घ्या, खालील चित्रामध्ये धरणातील साठवलेले पाणी आणि धरणातील नदी प्रवाहामध्ये सोडण्यात आलेल्या पाण्यामध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा आढळून येईल आपल्याला? तर त्याच्यामध्ये स्थितीज ऊर्जा आढळून येते. कारण जलविद्युत जो निर्मिती आहे त्या ठिकाणी काय असते? स्थितीज ऊर्जेचे रूपांतर आपल्याला जलविद्युत ऊर्जेमध्ये केले जातं बघा. पृथ्वीवरील वातावरणात सूर्याची कशा प्रकारे मदत होते ते लिहा. तुम्हाला बरचसं याचं छानसं उत्तर देता येणार आहे की वातावरणात सूर्याचा आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. ते पूर्णपणे तुम्ही लिहू शकता. सौर ऊर्जा उपकरणामध्ये सूर्यापासून मिळणाऱ्या कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो? सौर ऊर्जेचा वापर केला जातो. तो कसा वापर केला जातो तुम्ही लिहा. त्यानंतर ऊर्जा स्रोत कशाला म्हणता येईल? आणि हे सर्व प्रश्नोत्तर लिहून आपल्या ग्रुपवर पाठवा. अधिकची माहिती लागत असेल तुम्हाला तर दीक्षा ॲपची ही लिंक दिलेली आहे, त्याला क्लिक करून अधिकची माहिती तुम्ही मिळवू शकता. हा एक सरावाचा आपला विज्ञानची कृतीपत्रिका होती बघा. आपण या अगोदर सुद्धा बघितलेलं आहे बघा. त्याच्यानंतर पुढचा विषय बघा, आपला सेमी इंग्रजीचा आपला काही विषय नाही विज्ञानचा, त्याच्यामुळे हे अतिरिक्त दिलेलं आहे. आता आपण पुढचा विषय बघणार आहोत बघा. अशा प्रकारे आपले पूर्ण विषय आपल्या याचा पूर्ण काय झालेला आहे? पूर्ण अभ्यास झालेला आहे बघा. सेतू अभ्यासक्रमाचा जो आजचा पूर्ण अभ्यास होता, पूर्ण सर्व विषयाचा, तो आपण आज केलेला आहे बघा. तर तुम्ही काय करायचंय? मराठीमध्ये जो अभ्यास सांगितलाय तुम्हाला, तो मराठीचा अभ्यास पूर्ण तुम्हाला करायचा आहे. त्याची प्रश्नोत्तर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी प्रश्नोत्तर पूर्ण करायचे. हिंदीमध्ये जे सांगितलेलं आहे तुम्हाला, हिंदीचे प्रश्नोत्तर, नंतर इंग्रजीमध्ये जे जोड शब्द तुम्हाला ॲडॉम्स तुम्हाला सांगितलेले ते तुम्ही 2 बटरफ्लाईज तयार करून त्याच्यात तुम्ही लिहू शकता किंवा त्याच्यापेक्षा जास्त लिहू शकता. तर हे पूर्ण तुम्हाला अभ्यास करायचा आहे. गणितामध्ये लसावीचे उदाहरण आहेत, लसावीचे शाब्दिक गणित तुम्ही पूर्ण करायचे आणि ते नंतर सोडवून तुम्हाला काय करायचे आहे ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायचे आहे बघा. आणि हे सर्व झाल्यानंतर, कारण की तुम्ही जास्तीत जास्त जितका अभ्यास करणार, कारण की आता आपली दुसरी चाचणी जवळच आलेली आहे बघा. 15 दिवसाच्या अगोदरची आपली झालेली, आता दुसरी चाचणी सुद्धा आपली होणार आहे. त्यामुळे या सर्वांचा अभ्यास करून तुम्ही काय करायचंय? हे सर्व अभ्यास आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायचा आहे. चला तर मग धन्यवाद. आजच्या या सेतू अभ्यासक्रमामध्ये तुम्ही सर्व सहभागी झाले त्याबद्दल सर्वांचं, विद्यार्थ्यांचं मी काय करतो? धन्यवाद. आणि पूर्ण अभ्यास तुम्ही आपल्या ग्रुप